लहान मुलांना पोटामध्ये दुखणे आणि पोटामध्ये गॅस होणे हे खूपच कॉमन आहे. लहान मुलांना मोस्टली त्यांच्या पोटामध्ये गॅस होत असते आणि त्याच्यामुळे त्यांना दुखणं असते. सो आज आपण इथे हेच जाणून घेणार आहोत, की लहान मुलांमध्ये जे पोटामध्ये गॅस आहे ती वारंवार का होते? त्याच्या मागचं कारण जाणून घेणार आहोत आणि सोबतच आपण त्यावर उपाय सुद्धा जाणणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं, की लहान मुलांमध्ये म्हणजे स्पेशली 1 ते 6 किंवा 7 महिन्यापर्यंत जे लहान मुलं असतात, लहान बाळ असतात, त्या त्या लोकांना म्हणजे त्या बाळांना पोटामध्ये गॅस होण्याचे जास्त त्रास होत असतो. सो त्यावर म्हणजे पोटात जर गॅस झाली आहे, तर बाळाला लवकरात लवकर गॅसेसपासून कसं त्याला काय म्हणते रिलीफ मिळायला पाहिजे, यासाठी आपण काय करायला पाहिजे याबद्दल मी मागे व्हिडिओ बनवलेला होता. सो आता आपण हे बघूयात, की गॅसेस होण्यामागची नेमकी कारणे काय? तर सगळ्यात पहिलं कारण आईचा आहार. सो जी बाळंतीण बाई आहे किंवा जी आपल्या बाळाला दूध पाजत आहे, त्या त्या आईने, त्या मातेने जर चुकीचा आहार ग्रहण केला किंवा चुकीचं आहाराचं सेवन केलं, तर त्यामुळे बाळाला गॅसेस होऊ शकतात. डकार बरोबर बाळाची काढली नाही, तर बाळाला गॅसेस होत जेव्हा स्टार्टिंगला 2 महिने कमीत कमी बाळाला 2-2 तासांनी दूध पाजायचं असते. 2 महिने किंवा 3 महिने बाळाला हे 2-2 तासांनी दूध द्यायचं असते. आता 2-2 तासांनी दूध द्यायचं आहे आणि 2-2 तासानंतर दूध दिल्यानंतर जर तुम्ही बाळाला डकार बरोबर बाळाची काढली नाही, तर बाळाला गॅसेस होतो. जर तुम्ही बाळाची डकार न काढताच त्याला तसंच खाली झोपवून दिलं दूध पाजल्यानंतर, तर बाळाला नक्की गॅसेसचा त्रास होतो. तिसरा उपाय, तिसरं कारण आणि तिसरं कारण म्हणजे हे असं आहे, की आता बाळ जे आहे ते खूप लहान आहे. ते इकडे-तिकडे मूव्ह करू शकत नाही, ते हलू शकत नाही. ते कॉन्स्टंटली एकाच पोझिशनवर असतं, जोपर्यंत आपण त्याला हलवत नाही. सो त्याची जी मूव्हमेंट आहे, त्याची जी हालचाल आहे, ती अजिबात होत नाही आहे. हे सुद्धा एक कारण आहे बाळाला पोटामध्ये गॅस होण्याचं. सो म्हणून तुम्ही बघितलं असेल, की लहान जरी बाळ असेल तरीही तो जो असतो पाय जेव्हा जो जागा असतो, तेव्हा तो पाय सतत हलवत असतो, की जेणेकरून त्याच्यात जी आहे ती अवयवांची काहीतरी मूव्हमेंट आहे आणि मूव्हमेंट जी आहे ती होत आहे. सो त्याचं हे पाय हलवणं, पाय वर घेणं या मूव्हमेंटमध्ये सुद्धा गॅस निघण्यासाठी मदत होत असते. सो आता हे झालं, की कारण माहीत पडलं आपल्याला, की का बरं बाळाला गॅसेस होत आहे पोटामध्ये. पण आता जर तुम्हाला मी याआधी पण या मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, की जर बाळाला पोट दुखणं आहे आणि ते गॅसेसमुळे आहे, ते कसं ओळखायचं? पण तरी अजून सांगते, की जर तुम्ही बाळाच्या पोटाला हात लावला आणि त्याचं जर पोट फुगलेलं दिसत असेल, तर समजायचं की बाळाच्या पोटामध्ये गॅसेस आहे. सोबतच जर तुम्ही बाळाच्या पोटाला हात लावला आणि त्याचं रडणं जर अजून वाढत असेल, तर नक्कीच समजायचं की बाळाला जे आहे ते पोटामध्ये गॅसेस झाली आहे. सो आपण आता बघितले कारणे आणि आता जाणून घेऊया त्याच्यावर उपाय. आता आहे उपाय. उपाय म्हणजे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आईचं जेवण. सो आईने अशा प्रकारे जेवण करायला पाहिजे, की जेणेकरून त्या जेवणाने तिला अपचन होता कामा नये. जर तिला अपचन होणार नाही, तर बाळाला ते तसं दूध मिळणार नाही आणि बाळाला पण गॅसेसचा प्रॉब्लेम होणार नाही. सोबत आईने आपल्या जेवणाच्या वेळा अगदी फिक्स करायला पाहिजे आणि तिने जेवणाच्या फिक्स केलेल्या वेळातच जेवायला पाहिजे, की जेणेकरून तिचं पचन जे आहे ते व्यवस्थित राहील आणि तिला पोटात काही त्रास होणार नाही, तर बाळाला पण काही त्रास होणार नाही. तिसरं तिसरं असं आहे, की तिने शिळं अन्न खायला नको. सोबतच तिने हिरवी मिरची सुद्धा खायला नको. कारण की हे खाल्ल्यामुळे बाळाला पोटामध्ये गॅसेस होतात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. अजून एक गोष्ट, की जेव्हाही आईचं जेवण होत आहे, जेव्हाही आई जेवण करत आहे, तर आईने जेवण केल्यानंतर सोप किंवा ओवा किंवा पान या गोष्टी खायला पाहिजे. आता ह्या गोष्टी खाल्ल्याने काय होतं, की आईचं जेवण पचायला मदत होते आणि आईचं जेवण पचलं आणि आईला जर इंडायजेशन किंवा अपचन नाही झालं, तर बाळालाही तसं दूध मिळणार नाही. म्हणजे आईच्या दुधातून बाळाला तसं दूध मिळणार नाही आणि त्याच्यामुळे त्याचे गॅसेसचे सुद्धा प्रॉब्लेम हे कमी होतील. पूर्णपणे नाहीसे होतील असं नाही म्हणणार मी, कारण की बाळाला थोड्या ना थोड्या प्रमाणात गॅसेस होतात. हो, पण जितकी त्याची फ्रिक्वेन्सी असेल ते मात्र नक्की कमी होईल. आता दुसरं सोल्युशन म्हणजे, की आपल्याला बाळाला तुम्ही
प्रत्येक 2 तासांनी तसं आपल्याला दूध पाजायचं असते, म्हणून प्रत्येक 2-2 तासांनी आपल्याला त्याची डकार पण काढायची असते. पण जेव्हाही तुम्ही बाळाला दूध पाजत आहे, तुम्हाला बाळाची डकार काढायची आहे. बाळाला दूध पाजून झाल्यानंतर त्याला 15 ते 20 मिनिट तुम्ही आपल्या खांद्यावर घेऊन ठेवायचे आहे आणि त्याला असं हलक्या हाताने थोपटायचं आहे. 15 ते 20 मिनिट त्याची डकार येईपर्यंत बाळाला आपल्या शोल्डरवर ठेवायचं आहे. त्याची डकार जर नाही काढली तर ती गॅस त्याच्या पोटात राहील. बाळ कधी-कधी ह्याच्यामुळे गॅसेस पण तर होतातच, पण बाळ कधी-कधी उलटी करतो, दुधाची उलटी सुद्धा करतो. म्हणून बाळाची डकार काढणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि शेवटचा उपाय म्हणजे की बाळाची आपल्याला हालचाल करायची. आता तुम्ही म्हणाल अगदी इतक्या लहान बाळाची हालचाल कशी काय करणार? सो म्हणूनच आपल्याकडे मालिशचा एक आहे रिच्युअल म्हणा किंवा मालिशचं आपल्याला पूर्वजांनी सांगून ठेवलेली किंवा लावलेली एक खूप सुंदर प्रथा आहे, की या मालिशमध्ये काय होते की बाळाच्या पूर्ण अवयवाची हालचाल होते, पूर्ण बॉडीला मसाज होते आणि पोटाला सुद्धा मसाज होते, हातापायाला मसाज होते. सो याच्यामुळे सुद्धा बाळाची जी एक मूव्हमेंट होते, बाळाची एक हालचाल होते, तेव्हा सुद्धा बाळाला गॅस बाहेर काढण्यासाठी मदत होते. म्हणून पोटाची मसाज किंवा पूर्ण बॉडीची मसाज होणं हे खूप महत्वाचं आहे. आणि अजून एक गोष्ट की जसं जसं बाळ मोठं होत जाईल, म्हणजे 3 महिन्या किंवा 3.5 महिन्यानंतर जसं बाळ एका कडावर व्हायला शिकेल, पोटावर व्हायला शिकेल, तसं तसं तो हात मारायला लागेल, समोर समोर जायला लागेल, तसं जसं बाळाची गॅसेसची प्रॉब्लेम सुद्धा कमी कमी होत जाते. कारण की आता तो स्वतः पलटत आहे, तो स्वतः हालचाल करत आहे. त्याच्यामुळे त्याचे गॅसेस जे आहेत ते आता इझिली बाहेर निघू शकतात. सो जसं जसं तुमचं बाळ मोठं होत जाईल तसं तसं त्याची गॅसेसची प्रॉब्लेम जी आहे ती कमी होत जाईल. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.